नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल हरिकुमार हे येत्या 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होतात. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या नौदल प्रमुखांचं नाव घोषित केलंय. व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. त्रिपाठी सध्या नौदलाचे उपप्रमुख आहेत. सुमारे 40 वर्षांच्या विशाल कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. येत्या 30 एप्रिल रोजी ते पदभार स्वीकारतील. इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांना निशाणा बनवत क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावा इराणमधील माध्यमांनी केलाय. इस्रायलशी केलेल्या कराराला विरोध केल्याप्रकरणी गुगल कंपनीने आपल्या 28 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. गुगलने स्पष्ट केलंय की प्रोजेक्ट निंबस नावाच्या इस्रायल सोबतच्या क्लाउड कम्प्युटिंग कराराविरोधात काही कर्मचाऱ्यांनी न्यूयॉर्क आणि सनीवेल येथील टेक जायंटच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. त्यांनी ऑफिसच्या जागा ताब्यात घेतल्या, आमच्या मालमत्तेची विटंबना केली, तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या कामातही अडथळा आणला. तपासानंतर आम्ही 28 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या दुबईतील भारतीयांच्या मदतीसाठी तेथील भारतीय दूतावासाने मदतीचा हात पुढे केलाय. अमिराती प्रशासन आणि विमानसेवेशी नियमित संपर्क ठेवला जात असून भारतीयांनी दूतावासाच्या संपर्कात राहावे असे आवाहन दूतावासाच्या वतीने करण्यात आले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलियातील 235 व्हिक्टोरियन आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन राजकीय नेत्यांना देशात प्रवेश बंदी केली आहे. या यादीत माजी पंतप्रधान डॅन अँड्र्यूज यांचाही समावेश आहे. मंत्रालयाने सांगितले की काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियाने रशियन व्यक्ती आणि संस्थांवर आर्थिक दंड आणि प्रतिबंध लादले होते, जे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. त्याला उत्तर म्हणून रशियाने ही कारवाई केली आहे. ब्रिटनमधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात नमाज पठण करण्यावर बंदी घालण्यात आली होती. शाळेच्या निर्णयाच्या विरोधात एका मुसलमान विद्यार्थिनीने तेथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावत तिला शाळेत शिकायचं असेल तर शाळेचे नियम पाळावे लागतील असं सुनावलंय. केनियाचे संरक्षण प्रमुख फ्रान्सिस ओमोंडी ओंगोला यांचा काल हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्यांच्यासह हेलिकॉप्टरमधील 9 जणांनीही जीव गमावलाय. केनियाचे राष्ट्रपती विलियम रुटो यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. केनियाचे संरक्षण प्रमुख आणि अन्य 9 अधिकाऱ्यांचा काल देशातील एका दुर्गम ठिकाणी झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाला असं रुटो यांनी सांगितलंय. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने काल मोठी कामगिरी केली आहे. DRDOने माहिती दिली आहे की भारताने चांदीपूर ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्रातून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. चाचणी दरम्यान ITCM क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केल्याची माहिती DRDOने दिली आहे. HDFC लाईफचे संस्थापक अध्यक्ष दीपक पारे गुरुवारी कंपनीचे अध्यक्ष आणि गैर कार्यकारी संचालक पदावरून पायउतार झालेत असं कंपनीने भांडवली बाजारांना कळवले. KM मिस्त्री यांची तात्काळ प्रभावाने अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिस्त्री यांच्या नियुक्तीला गुरुवारी संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाचाराने धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये आज लोकसभेचं मतदान होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या 2 जागांवर आज मतदान सुरू आहे. अशातच मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या. तसेच EVMचीही तोडफोड झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार मणिपूरमधील मोईरांग भागातील थामकोकडी येथील एका मतदान केंद्राजवळ समाजकंटकांच्या एका गटाने अनेक राऊंड गोळीबार केला. गोळीबारामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली. या गोळीबारात 3 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर खैरेंनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली. दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. आता दोघांची दिलजमाई आली असून दोघेही प्रचाराला लागले. तशातच आज चंद्रकांत खैरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी फक्त ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे, पुढची लोकसभा लढवणार नसल्याची घोषणा खैरे यांनी केली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. नाशिक मतदारसंघात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी मनापासून आभारी असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. अशातच नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित झाली आहे.
जंगलातील वणव्यावर तातडीने नियंत्रण प्रस्थापित करता यावे, तसेच यंत्रणेला आगीची माहिती मिळावी म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात फायर डिटेक्शन सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा उभारणारा पेंच हा देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. बंगळुरूच्या एका कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. टाटा मोटर्सकडून जॅग्वार लँड रोव्हरच्या आलिशान मोटारीचे उत्पादन भारतात केलं जाणार आहे. यासाठी तामिळनाडूत $1 अब्ज गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची योजना कंपनीने आखली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्यांदाच भारत जॅग्वार लँड रोव्हरच्या मोटारींचे उत्पादन होणार आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसते. काही केला सोनं कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 2 महिन्यात सोन्याच्या दरात किमती वाढ होताना दिसते. 2 महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अशा स्थितीमुळे सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसतोय. फेब्रुवारी महिन्यात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा दर वाढून आता 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. म्हणजेच 2 महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली आहे.